हॅलो विद्यार्थी मैत्रिणींनो, नमस्ते. 10वी व 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचं आर्थिक अभिनंदन बाळांनो. तुम्हाला इथून पुढं असंच यश मिळो ही ईश्वर चरणी सदिच्छा. आता 10वीला जाणाऱ्या 10वीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन अभ्यास करावा हीच इच्छा. बघा तर मग आपण कुठं आलेलो आहोत. संकीर्ण संग्रह 1 मध्ये कितवं गणित? 5वं गणित. 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी हे गणित विचारलं जातं बाळांनो. मी दररोज तेच व्हिडिओ मधून सांगत असते की डेली अभ्यास करा. जे तुमच्या जवळचे आहेत, चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करा आणि मी तुम्हाला व्हिडिओद्वारे अभ्यास कसा करावा, वेळापत्रक कसं बनवावं याची माहिती तर देणारच आहे बाळांनो. चला तर मग संकीर्ण प्रश्नसंग्रह 1. आकृतीमध्ये पीएम बरोबर 10 सेमी दिलेला आहे. एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूएस बरोबर 100 चौसेमी आहे. एरिया ऑफ त्रिकोण क्यूआरएस बरोबर 110 चौसेमी आहे. तर एनआर काढा म्हणून सांगितलेली आहे. बघा, आकृती बघितल्या तुम्हाला कोणत्या गुणधर्मावर आहे हे आठवलं पाहिजे. इतका अभ्यास परफेक्ट झाला पाहिजे, होय की नाही? चला मग बघा, त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू एस. इथं पी आहे, इथं क्यू आहे, एस आहे, इथं लंब टाकलाय, इथं लंब टाकलेला आहे आणि खाली नाव दिलेलं आहे आर. लंब टाकलेले आहेत एम आणि एन. लंब कोणते आहेत? एम आणि एन. ही माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 5वा संकीर्ण मधील. प्रॉब्लेम आहे बाळांनो, मी तुम्हाला प्रश्न इथे लिहिण्यात वेळ जातोय म्हणून देऊ शकत नाही, माफ करा. बघा, आकृतीमध्ये काय सांगितलंय? पीएम बरोबर हे 10 सेमी दिलेलं आहे. हे 10 सेमी दिलेलं आहे आणि काय दिले? एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस दिले. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस बरोबर 100 आणि एरिया ऑफ त्रिकोण कसा वाचलाय हा? क्यूआरएस. क्यूआरएस बरोबर 110 दिलेला आहे. ही किती आहे? 100 आणि हा किती आहे? 110. तिथं पण चौसेमी, तिथं चौसेमी. हे आपल्याला माहितीसाठी लिहून घेतले बाळांनो. तर काय शोधून काढायला सांगितले त्यांनी आपल्याला? येणारची किंमत. आता आकृती बघितल्या लक्षात आलं असेल तुम्हाला. दोन्ही त्रिकोणांचा बघा बरं. पीक्यूएस हा त्रिकोण पीक्यूएस, त्याची उंची पीएम आहे. दुसरा कसा असलाय? क्यूआरएस. बरोबर काही? मग दोन्ही मध्ये पाया हा समान आहे ना. समान पायांचे त्रिकोण कशाच्या प्रमाणात बदलतात? उंचीच्या प्रमाणात बदलतात. हे कितवा गुणधर्म आहे सांगा बरं? कितवा गुणधर्म आहे? 8वा. पटकन बघा, समान पायांचे गुणधर्म आहे. हा दुसरा किंवा तिसरा गुणधर्म असू शकतो. बघा, त्रिकोण पीक्यूएस व त्रिकोण क्यूआरएस हे समान पायांचे त्रिकोण. त्रिकोण पीक्यूएस व त्रिकोण क्यूआरएस हे समान पायांचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण कशाच्या प्रमाणात बदलतात? उंचीच्या. मग एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूएस छेद एरिया ऑफ त्रिकोण क्यूआरएस बरोबर. आता पीक्यूएस मध्ये उंची कोणती? पीएम. आणि क्यूआरएस मध्ये उंची कोणती? आर्यन. मग पीक्यूएस चं क्षेत्रफळ दिले की नाही आपल्याला? किती दिले? 100. घ्यायचं इथं. क्यूआरएस च 110 दिलेला आहे. पीएम पण दिलेली आहे आपल्याला. पीएम किती दिलेली आहे इथं? 10. आर्यन काय करायचे? शोधून काढायचे. तिरकस गुणाकार करायचा.
100 गुणिले आर्यन बरोबर 10 गुणिले 110. म्हणून आर्यन बरोबर 10 गुणिले 110 छेद काय येणार 100. हे 2 शून्य गेले, किती राहिले आर्यन बरोबर 11 सेमी. इतकं सोपं आहे बाळांनो. आहे ना सोपं? मॅथ सेकंड अतिशय सोपं आहे बाळांनो. चला मग 2 मार्क्स आपल्याला मिळून गेले. क्वेश्चन नंबर 6 बघा काय आहे. त्रिकोण MNT व त्रिकोण QRS. इथं आकृती आपल्याला दिलेली नाही बाळांनो. इथं आकृती आपणच तयार करायची आहे. हा 3 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. आकृती दिलेली नाही, फक्त गणित दिलेलं आहे. बघा 2 त्रिकोण आहेत. कोणते आहेत? MNT आणि QRS. मग आपण MNT त्रिकोण काढूया. MNT आणि दुसरा कोणता आहे? पुन्हा त्याच्यावरती काय आहे? लंब आहे. बघा त्रिकोण कोणता दिलेला आहे? MNT, M N आणि T. दुसरा त्रिकोण कुठला दिलेला आहे? QRS. इथं Q, इथं R आणि S. हे 2 काय टाकलेले आहेत? लंब. या 2 लंबांना आपण नाव द्यायची आहेत. काय देऊया? इथे A देऊया, इथं B देऊया. ह्या 2 त्रिकोणामध्ये काय काय सांगितलेले आहे? बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी. T बिंदू पासून हा एक शिरोलंब काढलेला आहे. त्याची लांबी किती दिलेली आहे त्यांनी? 5. हा 5 सेमी लांबीचा आहे. त्यानंतर काय सांगितलंय? बिंदू S पासून एक शिरोलंब काढलेला आहे. त्या शिरोलंबाची लांबी किती आहे? 9 सेमी आहे. कळालं ना प्रश्न काय आहे? 2 त्रिकोण दिलेले आहेत. त्याला शिरोलंब दिलेला आहे. शिरोलंबांची लांबी दिलेली आहे. तर काय काढायचं आहे? एरिया ऑफ त्रिकोण MNT छेद एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर किती, असं विचारलेलं आहे त्यांनी. बघा आधी समजावून सांगते, पटपट सोडवूया. काय करूया? यांच्या एक गुणोत्तर दोन्ही त्रिकोण वेगवेगळे आहेत. दोन्ही त्रिकोणाला पाया गुणिले उंची करू शकत नाही आपण. ओनली फक्त काय दिलेले आहेत? तिथं उंच्या दिलेल्या आहेत. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत म्हणून सांगितलेले आहेत, एक समान आहेत. म्हणजे त्रिकोण MNT आणि QRS हे समरूप दिलेले आहेत. त्रिकोण MNT व त्रिकोण समरूप त्रिकोण QRS याचा वापर करून आपल्याला सगळं गणित सोडवावं लागणार आहे बाळांनो. बघा मग समरूपता म्हटल्यानंतर M आणि Q एकरूप असणार का नाही? तर M आणि Q हा एकरूप असणार आहे. म्हणून काय येणार? कोण M एकरूप कोण Q. कारण याचे प्रत्येक कोण समरूप, याचा अर्थ अगदी तंतोतंत जुळणार. याला एकाकडे देऊया. आता काय करूया बाळांनो? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार आपण जसा वापर केला, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्माचा जसा वापर केला, सेम या पद्धतीने इथं जाऊ. काय करू? या त्रिकोणाचा विचार करू. कुठल्या? MAT व त्रिकोण QBS मध्ये काय दाखवता येईल? M एकरूप Q हा 90 अंश, हा 90 अंश, म्हणजे हे त्रिकोण काय होतील? कोको कोसेट नुसार समरूप होतील. कोको कोसेट नुसार समरूप झाल्यानंतर काय करता येईल आपल्याला? कोको कोसेट नुसार समरूप झाल्यानंतर याच्या बाजू प्रमाणात मांडता येतील. बाजू प्रमाणात मांडल्या की आपल्याला याच्या बरोबरचं गुणोत्तर सापडेल. चला तर मग बघा काय करायचंय. आपण 2 त्रिकोणाचा भाग करायचा. कुठला त्रिकोण? MAT व त्रिकोण QBS मध्ये काय लिहिता येईल? कोण M एकरूप कोण Q. काय म्हणता येईल? 1 वरून. त्यानंतर
कोण MAT, कोण MAT, एकरूप कोण QBS, प्रत्येकी 90°, प्रत्येकी 90°, म्हणून त्रिकोण MAT समरूप त्रिकोण, म्हणून त्रिकोण MAT समरूप त्रिकोण QBS. कसोटी लिहिणं गरजेचे आहे. कोणती? कोको कसोटी. बघा आता याच्या काय मांडायचे आपल्याला? बाजू. कोणकोणत्या बाजूंची गरज आहे बघा इथं. MT घेऊया, कारण आपल्याला बाजू कोणते दिलेली आहे बघा. MT घेऊया, नंतर QS येणार. MT छेद असं करूया, एरिया ऑफ त्रिकोण दाखवूया आणि बाजूंचा वर्ग. एरिया ऑफ त्रिकोण काय करायचं बाळांनो? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार करायचं काय? एरिया ऑफ त्रिकोण MAT एरिया ऑफ त्रिकोण MAT छेद एरिया ऑफ त्रिकोण QBS बरोबर. आता संगत बाजू घ्यायच्या. कोणत्या? MT घेऊया, MT चा वर्ग छेद आता MT चा वर्ग आणि QS चा वर्ग. याच्या बरोबर आणि काय लिहिता येईल आपल्याला? सर्व बाजू घेता येईल. AT चा वर्ग छेद BS चा वर्ग. काय लिहायचं? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार असं मांडता येईल. मग बघा आपल्याला AT आणि BS ची किंमत माहितीये, म्हणून म्हणायचं एरिया ऑफ त्रिकोण MAT छेद एरिया ऑफ त्रिकोण QBS बरोबर AT चा स्क्वेअर छेद BS चा स्क्वेअर. आता इथं कुठला त्रिकोण दिलाय? MNT आणि इथं MAT आणि इथं QB काय आहे? QBS. मग हे दोन त्रिकोण समरूप आहे, म्हणून हे त्रिकोण पण कसे तयार करून घ्यायचे? MNT असं करून घ्यायचे. काय घ्यायचे? एरिया ऑफ त्रिकोण MNT छेद एरिया ऑफ त्रिकोण QRS. कारण समरूप त्रिकोण आहेत, हे पण समरूप आहेत, हे पण समरूप आहेत, म्हणून AT चा स्क्वेअर छेद BS चा स्क्वेअर. इथं कुठं समरूप दाखवलेला आहे? इथं एक दिव्या, इथं 2 दिव्या, इथं 3 दिव्या. आणि काय करायचं? 1 व 3 वरून काय लिहायचं? 1 व 3 वरून काय लिहिता येईल बघा. आता AT ची आपल्याला इथे किंमत भरता येईल. AT ची किंमत किती आहे? AT ची किंमत किती आहे बाळांनो? AT ची किंमत 5 आहे, म्हणून 5 चा वर्ग. त्यानंतर BS ची किंमत किती आहे? 9, म्हणून 9 चा वर्ग. म्हणून 5 चा वर्ग 25, 9 चा वर्ग 81.
म्हणून एरिया ऑफ त्रिकोण MNT छेद एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर किती आलं 25/81. किती मार्क्स मिळून गेले आपल्याला 3 मार्क्स. आहे ना सोपं, काय अवघड आहे का? नाही. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट माहिती आहे ना तुम्हाला, मग त्या पद्धतीने अभ्यास करायचा. चला 7वा प्रश्न काय दिलेला आहे, आकृतीमध्ये A', D', C असं दिलेलं आहे. तिथे आकृती दिलेलीच आहे, त्यामुळे आकृती आपण काढूया, मग तुमच्या लक्षात येईल की प्रश्न काय आहे ते. काय दिलेला आहे प्रश्न, आकृतीमध्ये आकृती काढलेली आहे. आता काय सांगितलेलं आहे त्यांनी, A', D', C पुढे काय सांगितलेलं आहे, DE समांतर BC ही BC DE समांतर काय सांगितलेलं आहे, DE समांतर AB समांतर कोणती सांगितलेली आहे, DE बरोबर आहे, AB समांतर DE. त्यानंतर काय दिलेलं आहे, AD बरोबर 5, इथे AD बरोबर 5 दिलेला आहे. DC बरोबर किती किंमत दिलेली आहे 3. त्यानंतर BC बरोबर 6.4 वजा x 6.4 वजा x अशी किंमत दिलेली आहे. कशाबद्दल, EC बद्दल. सॉरी BC बरोबर 6.4 दिले. BC बरोबर किती दिलेली आहे 6.4. इथं BC पूर्ण किती दिलेली आहे 6.4. बघा मग आता किती आपण कशा काढायच्या. 3 मार्कासाठी हे सुद्धा गणित विचारलं जाईल बाळांनो. बघा हे B x मांडली, B काय मांडली x, म्हणजे ही काय होईल, यातनंही वजा 6.4 वजा x होईल. बघा त्यांनी AB समांतर DE सांगितले, दोन्ही समांतर रेषा असल्या की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग पहिल्यांदा हे लिहून घेतलं पाहिजे आपल्याला. कशी बनले BC, पहिल्यांदा BE बरोबर x मानू, बरोबर का. मग BC बरोबर काय आहे, BE अधिक EC, कारण B', E', C आहे म्हणून. मग BC किती दिलेलं आहे तिने 6.4, हे किती मांडलेलं आहे x अधिक EC, म्हणजे हे x इकडे आणूया, 6.4 वजा x बरोबर काय आलं EC. हे आपण काढून घ्यायचं. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार कशी मांडणी करता येईल, बघा AB समांतर DE आहे, मग या दोन समांतरच्या पुढचं टोक कोणतं, C, CD अपॉन DA. कसं येणार, AB समांतर DE, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मांडणी कशी करायची, CD छेद काय येणार आहे AD बरोबर, इथं काय येणार आहे CE छेद काय येणार आहे BE, BE काय आणि EB काय एकच. CD ची किंमत किती आहे बाळांनो 3, AD ची किंमत किती आहे 5, CE किती आहे 6.4 वजा x, BE किती आहे x. काय करायचा, तिरकस गुणाकार, 3x बरोबर 5 कंसात 6.4 वजा x. काय करायचं, आतमध्ये गुणून घ्यायचं, हे 3x इथंच राहिले, बरोबर 6.4 गुणिले 5, 5 चौक 20, 2 6 पंचे 30 आणि 2 32, एक संख्या झाल्यावर पॉइंट म्हणजे किती आलं इथं 32.
तिथं 5 न x ला गुणल्यावर -5x, हे 3x, हे 5x इकडे आणल्यावर काय होणार अधिक 5x बरोबर 32, 5 आणि 3 8x, 8x बरोबर 32, म्हणून x बरोबर 32 भागिले 8, 8 चौक 32, म्हणजे x बरोबर 4. म्हणजेच आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी काढायला बीई, म्हणून बीई बरोबर किती येणार, म्हणून बीई बरोबर 4. आहे ना सोपं, काय अवघड आहे का? जर शिकवलेलं आवडत असेल तर बाळांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.